सांगतो की अख्ख्या प्रशासन असेल, जनता असेल, सामान्य लोक असेल, त्यांनाही पटलेलं नाही की पुन्हा येतो म्हटल्यानं चिटिंग करून आले की खरोखरच चांगला काम करून आलेले. आणि एकीकडे आपण बघताय की संपूर्ण देशभरामध्ये ईव्हीएमच्या विरोधात जे ना या ठिकाणी आंदोलन आहे. मागे तुम्ही बघताय की सगळ्या पक्षाच्या वतीने सोलापुरात आंदोलन सुरू आहे. आणि आज या ठिकाणी अशा पद्धतीचे जे ना वातावरण तयार करून भाजपने जो सत्ता मिळवलेली आहे हे कुणालाही पटलेलं नाहीये. ज्या ठिकाणी बच्चू कडू सारखा माणूस, ज्या ठिकाणी बाळासाहेब थोरात माणूस पडतो, हे कोणालाच पटणार नाही. बाळासाहेब थोरात 8 वेळा निवडून आले, बच्चू कडू 4 वेळा निवडून आले. आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपचे एवढे मोठ्या प्रमाणात आमदार निवडून येणे हे महाराष्ट्रात तर शक्य नव्हतं. हे ईव्हीएमने चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी कामकाज करून भाजपने फसवणूक केलेली आहे. मी काली कार्यक्रमात सांगितलं, काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल किंवा इतर सगळे पक्ष आणि संघटनेने ताकदीने या ठिकाणी उभं राहणे गरजेचे आहे. हे जो मोर्चा जो आहे, या ठिकाणी जो आंदोलन सुरू आहे, हे अख्ख्या देशाला दिशा देणारा हा आंदोलन या ठिकाणाहून सुरू आहे. जोपर्यंत ईव्हीएम बंद होत नाही तोपर्यंत कोणतीही निवडणुका घेण्यात येऊन अशा पद्धतीची आमची प्रहारची प्रमुख मागणी. महाराष्ट्राचा 2024चा विधानसभाचा इलेक्शन पार पडलेला आहे. त्या इलेक्शनने पारदर्शक करायला पाहिजे. हे पवित्र मतदानचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे. त्या पवित्रचा हक्क आम्हाला बजावता येत नाही, कारण हे हुकुमशाही सध्या चालू आहे, व्हीएमचं चालू आहे. व्हीएममध्ये आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतं आहे, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये दिसतं आहे की व्हीएममुळंच हे सगळे निवडून आलेत. हे यांच्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर त्यांना सर्वे झाल्यानंतर त्यांचे 100 पण सीट येणार नव्हते. त्यांना कळल्यानंतर हे पूर्ण तयारी केली त्यांनी की व्हीएमवर कसं आम्ही करायचं. अनेक आम्ही बघतो, प्रत्येक गावात जावा तुम्ही, प्रत्येक गल्लीत जावा, लोक म्हणतात आम्ही मतदान ह्या पार्टीला केलं पण आम्हाला मतदान गेलं कुठं, असे अनेक प्रश्न निर्माण होते. यासाठी आम्हाला शंका आहे की 100% की व्हीएमवर घोटाळा केलेला तिने. मार्कडवाडी जसं झालंय तिथं प्रशासनाने दबाव टाकून त्यांना करू दिलं नाही. त्यांना अक्षरशः धम दिलंय की तुम्ही एक मतदान केलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल करतो म्हणून. तर आता पब्लिक कसं येणार गुन्हा दाखल केले मला सांगा बरं. हा प्रश्न मोठा आहे ना, कारण हे लोकशाहीमध्ये आपण लोकशाही पद्धतीने माणूस जात आहे, पण त्याला लोकशाहीला दडपण्याचं काम हे सरकार करत आहे. दिसतंय ना, जर मार्कडवाडीच्या लोकांनी एकत्र येऊन मतदानची प्रतिक्रिया राबवली की आमचं मतदान गेलं कुठं म्हणून, पण त्याला सुद्धा त्यांनी दडपशाही आणून त्या गावात राहणारे 1500 लोक आणि त्यात 2000 पोलिसचा बंदोबस्त लावून त्यांना पूर्ण दबाव टाकून त्यांना भयभीत करून टाकले. 100% झालाय. ग्रामीण भागात, शहरी भाग सोडून ग्रामीण भागात त्यांनी पूर्ण तयारी केली की ग्रामीण भागात लोक त्या उमेदवाराला नावं ठेवत होते, त्याला येऊ देत म्हणत होते. तिथं कुठला प्रचार झाला नाही, पण त्या ठिकाणी सुद्धा लीड त्यांना मिळत गेलेली आहे. प्रत्येक गावामध्ये मी आता ज्या ठिकाणी येळेगाव म्हणून आहे, एक कुटुंब आहे, 70 लोकांचं कुटुंब आहे. त्यांनी म्हणले बाबा मंदिरमध्ये बसून त्यांनी मानले की आम्ही तुम्हाला मतदान करतो, पण ते मतदान गेलं कुठं बघते. हा प्रश्न ना, यासाठी आम्हाला संशय होते की ईव्हीएमवर फार मोठा घोटाळा झालेला आहे. व्हीएममुळे सरकार आलेलं आहे, यात का वाद नाही.